अर्धापूर तालुक्यातील काँग्रेसच्या हजारो प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवार रोजी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे। मनपाच्या 55 माजी नगरसेवकांनी भाजपचे कमल हाती घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील बहुतांश काँग्रेस महिला पदाधिकारी, माजी महिला लोकप्रतिनिधी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। आता तिसऱ्या दिवशी अर्धापूर तालुक्यातील अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। शहरातील मगनपुरा भागातील प्रगती महिला मंडळ येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्धापूर येथील भाजपात येणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता। या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी आमदार अमरनाथ राजूरकर, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, मनपाचे माजी सभापती किशोर स्वामी, गटनेते बाबूराव लंगडे आदींची उपस्थिती होती। यावेळी अर्धापूर तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, शहराध्यक्ष राजू सेटे, संचालक नीलकंठ मदने, ज्ञानेश्वर राजगोरे, गजानन कदम, ॲडव्होकेट बलवंतराव इंगोले, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राजू बारसे, माजी सभापती आनंदराव कपाटे, गणेश बोंडारे, विजय भुसे, राजाराम पवार, सरपंच अमोल डोंगरे, दत्ता नांद्रे, केशवराव इंगोले, उपसरपंच भगवान तिडके, बाळू पाटील, बाळू माटे, चेअरमन दादाराव क्षीरसागर, सरपंच रमेश क्षीरसागर, बालाजी क्षीरसागर, आकाश क्षीरसागर, तालुका अध्यक्ष राजू निकम, गुरुराज रणखाम, अवधूत वखरे, राजू गायकवाड, रणजित दळवे, उपसरपंच संजय गोवंदे, शैलेश लोमटे, महिला तालुकाध्यक्ष मेघा स्वामी, सरपंच सोदासे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, अर्धापूर, जिल्हा नांदेड। अनेक राज्यामध्ये 27-33 वर्ष सत्ता नाहीये। गुजरातमध्ये 27 वर्षांपासून सत्ताच नाहीये। सगळं भाजपमय वातावरण 27 वर्षांपासून गुजरातमध्ये खाली कार्यकर्ता शिल्लक नाही। खाली कार्यकर्ता शिल्लक माणसं